नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त मऊ खुसखुशीत खायला देखील अतिशय चवदार असे उपवासाचे साबुदाण्याचे आप्पे बनवणार आहोत। किंवा साबुदाणा वडा तुम्ही बनवलाय तो खूप तेलकट झालाय म्हणून कोणी खात नाही, किंवा तेलकट साबुदाणा वडा अवॉइड करायचा असेल तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग तुम्ही याला आप्पेही म्हणू शकता किंवा न तळता बनवलेला साबुदाणा वडाही बनवू शकता। तर ह्यासाठी मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहे। बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहे, याला किसून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाहीये। आणि हे बटाटे मॅश केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घेणार आहोत। साबुदाणा साधारणपणे 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये साबुदाणा कसा भिजवायचा आणि किती पाणी घालायचं ही स्टेप तुम्हाला बघता येईल। आता साबुदाणा आणि बटाटा घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे। हिरवी मिरची आणि अद्रकाचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साधारणपणे 4 ते 5 चमचे घातलेला आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कमी तेलामध्ये होतात, खूप झटपट होतात, खायला खूप छान लागतात। याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण कुठेही करणार नाहीये। तर कितपत तिखट तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा ॲड करू शकता। मी अद्रक आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही जर जिरं खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं कोथिंबीर ॲड करू शकता। आम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नाही, त्यामुळे मी स्किप केलेला आहे। आता हे हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। किंवा तुम्हाला जर हिरवी मिरची खायची नसेल, आवडत नसेल किंवा कुठली पथ्य असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर देखील करू शकता। आता हे हलक्या हाताने मस्त छान एकत्र करून घ्यायचं आहे। कुठलंही आपल्याला साबुदाण्याचं जे टेक्स्चर आहे ते घालवायचं नाहीये, त्यामुळे हे हलक्या हातानेच मळायचं आहे। किंवा याचा असा घट्ट गोळा वगैरे देखील आपल्याला करायचा नाहीये। किंवा शेंगदाण्याचा कूट जरी तुम्हाला स्किप करायचा असेल तो देखील तुम्ही स्किप करू शकता। आणि आता ह्या पद्धतीने याचे मस्त असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुमच्या आप्पे पात्राचा आकार केवढा आहे त्यानुसार तुम्ही याची साईज ठरवू शकता। साधारणपणे आपल्या आप्पे पात्रामध्ये बसलं पाहिजे एवढा गोळा आपल्याला बनवायचा आहे। आता हाताला मी शेंगदाणा तेल लावून घेतलंय, ज्यामुळे काय होईल, हे जे मिश्रण आहे ते माझ्या हाताला अजिबात चिकटणार नाही। तर ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा गोळा बनवून दाखवतेय। खायला तर खूप चवदार लागतात, कमी तेलात होतात, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात। तर आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे देखील याचे गोळे बनवून घेतलेले आहे। आता आपण काय करणार आहोत, आप्पे पात्र थोडंसं 1-5 मिनिट प्रीहीट करून घेणार आहोत। किंवा नॉर्मल टेम्परेचरला असताना अजिबात आप्पे बनवायला घेऊ नका। आता याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी पाव चमचा तेल आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। हे एकदाच घालायचे, आपल्याला सारखा तेलाचा वापर देखील यामध्ये अजिबात करायचा नाहीये। आता प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण जे आप्पे बनवून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि साधारणपणे याला मस्तपैकी 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, नवरात्र चालू आहेत। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवरात्राच्या उपवासाच्या भरपूर रेसिपी भेटतील। आज ही नवीन रेसिपी आपण बघणार आहोत की न तळता साबुदाणा वडे कसे बनवायचे किंवा उपवासाचे आप्पे कसे बनवायचे। आता याच्यावर 1-2 मिनिट झाकण ठेवायचं, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडंसं आलं घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा वापर देखील करू शकता। हिरवी मिरची कितपत तिखट हवं आहे त्यावर कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकता। 2 चमचे दही घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। चटणी तर बनवून तयार आहे। कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यावर पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करा। आता साधारणपणे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अजून याला थोडासा वेळ लागणार आहे। ह्याला असं थोडंसं रोटेट करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने। मधले सेंटरचे असतात तिथे गॅस
गॅसची फ्लेम जास्ती असते, त्यामुळे ते लवकर होतात. साईडचे आप्पे व्हायला थोडासा वेळ लागतो. तर ह्याच पद्धतीने याला सारखं अधूनमधून आपण रोटेट करून घेणार आहोत आणि छान अगदी खरपूस होईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता याचा कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि खायला तर हे आप्पे एकदम चवदार झाले होते. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी साबुदाण्याची खिचडी खाऊन किंवा तळलेला साबुदाणा वडा खाऊन खूप कंटाळा येतो, 9 दिवसाचे उपवास असतात, तर हा खूप मस्त ऑप्शन आहे. कमी तेलामध्ये झटपट होणारी चविष्ट रेसिपी आहे. तर ह्याच पद्धतीने मी मस्त सगळे आप्पे बनवून घेतलेले आहे. जिथे तुम्हाला हे थोडेसे कच्चे वाटत असतील तर तुम्ही त्याप्रमाणे याला ॲडजस्ट करून रोटेट करून छान भाजून घ्या. तर ऑलमोस्ट हे होत आलेले आहेत. थोडासा कच्चेपणा याच्यामध्ये दिसतोय आपल्याला. तर साधारणपणे सगळे आप्पे अगदी चहू बाजूने भाजायला एक 10 मिनिट मला लागलेले आहेत. तर हे आप्पे बनवून तयार आहे. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून आणि आतून कसे झालेले आहेत ते दाखवणार आहे. मोठ्या फ्लेमवर अजिबात बनवू नका, मध्यम आचेवर करा. आणि हे फक्त वरून व्यवस्थित शिजले जात नाही, तर अगदी आतपर्यंत शिजले जातात. साबुदाण्याचा कच्चेपणा तुम्हाला अजिबात कुठेही जाणवत नाही. आता ह्याला प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी चटणीसोबत सर्व करणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. दुसरी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर मैत्रिणींनो, आता हे आप्पे पूर्णपणे तयार झालेले आहेत. याला मस्तपैकी आपण चमच्याच्या साह्याने प्लेटमध्ये काढून घेतोय आणि मग सर्व करतोय. तर रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आता सर्व केल्यानंतर आपल्या आप्पे आणि चटणीची प्लेट किती मस्त दिसतीये ते बघा. तुमच्या देखील तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला जर ही इच्छा झाली असेल तर आत्ताच उठा आणि साबुदाणा भिजत घाला आणि रेसिपी ट्राय करा. मला कमेंटमध्ये फोटो टाका किंवा तुमची जी काही कमेंट असेल ती करून सांगा. आजपर्यंत बघा अतिशय मस्त असे आप्पे झालेले आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.